फ्रेंड्स, उज्जैन स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही ऑटो केली जी आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होती. ऑटोमध्ये बसून आम्ही हॉटेलवर पोहोचलो. आमचं हॉटेल रेल्वे स्टेशनवरून 1 किलोमीटर अंतरावर होते. उज्जैनमध्ये बरेच बजेट फ्रेंडली हॉटेल्स आहेत. आमची रूम नीट अँड क्लीन होती. ही आहे आमची रूम जी खूप स्पेशियस होती. इथे 2 डबल बेड आणि एक विंडो होती. फ्रेश होऊन आम्ही लगेच साईट सीइंगला निघालो. इथे खूप सारे जेवणासाठी रेस्टॉरंट्स आहेत. हे बघत बघत आम्ही सगळ्यात पहिले सांदीपनी आश्रमला गेलो. इथे आम्ही पहिले श्रीकृष्णाच्या 14 कलांचे हे भिंतीवरचे वर्णन बघितले. इथे पेंटिंगची कला इतकी सुंदर आहे की हे मला खूप आवडले. मग दुपार झाली होती आणि खूप भूक सुद्धा लागली होती, म्हणून आम्ही आमची ऑटो घेऊन जवळच असलेल्या सांदीपनी आश्रमच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिकडचं फेमस दाल बाफला लड्डू थाली ट्राय केली. ही खूप यम्मी होती आणि आम्हा सगळ्यांना आवडली. नेक्स्ट आम्ही बघायला गेलो मंगलनाथ मंदिर. हे मंदिर 2 मजल्याचे आहे. हे मंदिर भारतातलं एकमेव मंदिर आहे. इथे खाली पूजा होतात. ह्या पूजा करून आम्ही ह्या शिप्रा नदीचा व्ह्यू एन्जॉय केला. इथे थोडा वेळ रेस्ट केला. ही नदी खूप मोठी आहे आणि इथे प्रसन्न वाटत होते. मग आम्ही लिंबू पाणी प्यायलो आणि मग पुढे जाताना हत्तीचे पण दर्शन झाले. मग आम्ही पुढे गेलो गडकालिका माता मंदिर. सिंह बघून आम्ही आत प्रवेश घेतला. ही मूर्ती मला खूप आवडली. मग आम्ही प्रदक्षिणा घातल्या आणि काही फोटो काढले. इथे थोडी शॉपिंग केली आणि सरळ निघालो काळभैरव मंदिरला. इथे युजली खूप गर्दी असते, पण आता थोडी दुपार असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि आत कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून शूट करता आले नाही आणि आमचा चांगलं दर्शन झाले. आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.